शिक्षकांनी केलेले आंदोलन आणि 3 महिन्यांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आश्वासन यावरती अखेर आता तोडगा निघाला आहे आणि शाळा शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। सरकारने आपला शब्द पाळला आहे आणि आता शिक्षणाधिकारी यावरती महत्त्वाचे निर्णय घेणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल। सविस्तर अपडेट पाहूयात। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षकांचा पगार आता 20% वाढणार आहे। शासनाच्या निर्णयामुळे 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 5,754 शाळा आणि 6,626 तुकड्यांना अनुदान मिळणार आहे। मात्र 20% अनुदान देण्यापूर्वी संबंधित शाळांनी 20 अटींची पूर्तता केल्याची खातरजमा शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे। टप्पा अनुदान मिळणाऱ्या शाळा, तुकड्या व त्यावरील मंजूर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी शिक्षण संचालकांना पाठवली जाणार आहे। दरम्यान भविष्यात पटसंख्येअभावी शाळा तुकडी बंद पडल्यास अनुदानही बंद होणार आहे। तसेच नियमबाह्य अनुदान घेत असल्याचे आढळल्यास त्या शाळा तुकड्यांचे अनुदान थांबवले जाणार आहे। पूर्वी मंजूर पटांसाठीच हे टप्पा अनुदान लागू असणार आहे। याशिवाय संच मान्यता करताना एकाच शाळेत अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता तुकड्या एकच युनिट समजून संच मान्यता करण्याचेही शिक्षण संचालकांचे आदेश आहेत। आरक्षण धोरणानुसार पदभरती केल्याची व मंजूर पदांची खात्री शिक्षणाधिकाऱ्यांनी करायची आहे। सर्व बाबींची खात्री झाल्यावर टप्पा अनुदान मंजूर करून 7 दिवसात आदेश द्यावेत असेही संचालकांच्या आदेशात नमूद आहे। सप्टेंबर अखेर शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित केले जाणार आहेत। अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित करण्यासंदर्भातील शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त झाले आहे। त्यानुसार पुढील आठवड्यापासून शाळांचे प्रस्ताव ऑफलाईन स्वीकारले जातील। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सोलापुरातील एक ठिकाण निश्चित केले जाईल। प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळा तुकड्यांना लगेच ऑनलाईन आदेश दिले जातील, असं सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी म्हटलं आहे।